काही कलाकार पडद्यावर येतात आणि जातात, पण काही कलाकार प्रत्येक भूमिकेमध्ये श्वास घेतात. डॉक्टर विलास उजवणे एक असा अभिनेता ज्यांचा अभिनयच त्यांचा आत्मा होता. 1 जानेवारी 1970 रोजी नागपूरमध्ये जन्मलेले डॉक्टर उजवणे हे मूळचे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी होते, पण रंगभूमीने त्यांना आपलंसं केलं आणि त्यांनी डॉक्टरांच्या स्टेथोस्कोपऐवजी रंगमंचांची एंट्री लाईन निवडली. नागपूरच्या रंग स्वानंद या संस्थेतून त्यांनी नाट्य जगतात पाय ठेवला. 2001 मध्ये अकलेचे कांदे या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पागलपण, इन द नेम ऑफ ताई, अंगारकी आणि ही पोरगी कोणाची यासारख्या चित्रपटांनी त्यांना एक विशिष्ट ओळख दिली. सामान्य खलनायक भूमिका असो वा गंभीर सामाजिक भूमिका, विलासजींनी प्रत्येक पात्राला स्वतःचा स्पर्श दिला. त्यांचं बोलणं जितकं प्रभावी होतं तितकं शांत राहून नजरेने संवाद बोलणं हे त्यांचं विशेष ठरतं. 4 दिवस सासूचे, दामिनी यासारख्या मालिकांमधून ते घराघरात पोहोचले. त्यांच्या अभिनयात एक सच्चेपणा होता जो प्रेक्षकांना आपलंसा वाटायचा. पत्नी अंजली उजवणे ह्या देखील अभिनेत्री आहेत आणि त्यांना कपिल नावाचा एक मुलगा आहे. 2019 साली ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर काही काळासाठी त्यांचं आरोग्य ढासळलं, पण कुलस्वामिनी या चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केलं, पुन्हा अभिनयात रंग भरत. 4 एप्रिल 1925 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने ओम हॉस्पिटल बोरिवली येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत एक प्रेमळ कलाकार गमावून बसली. त्यांचे सहकलाकार सांगतात, विलासजींनी कधीही अभिनय म्हणून अभिनय केला नाही. त्यांनी प्रत्येक भूमिका जगली. त्यांच्या आवाजाची ताकद, नजरेतील संवाद आणि चेहऱ्यावरील भाव आजही आपल्या आठवणीमध्ये जिवंत आहेत. तो रंगमंचावर उभा होता, प्रेक्षक होते, प्रकाश होता, पण आता तो एका वेगळ्या मंचावर आहे जिथे कलाकार शेवटचं पण अमर नाटक करतात. डॉक्टर विलास उजवणे, तुमचं योगदान अमर आहे. कॅरीबोलीतर्फे एक कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.